नमो तस् भगवतो वरहतो सम्मा संबुद्धस्स। विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीनरत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आजच्या या मंगलमय प्रसंगी उपस्थित पूजनीय भदंत बोधिपालोजी महास्तवीर, पूजनीय भदंत प्राध्यापक डॉक्टर एम सत्यपालजी महास्तवीर, पूजनीय भदंत काश्यपजी महास्तवीर, पूजनीय भदंत ज्ञानरक्षितजी, पूजनीय भदंत नंदजी आदी संपूर्ण पूजनीय भिक्खू संघ, श्रद्धासंपन्न एरेकर परिवार व सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, बालक तथा बालिकांनो, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना, मंगलमैत्री भावना या ठिकाणी व्यक्त करतो। विशेष रूपाने आज प्राचिताईंचा उद्या साक्षीगंध विधी संपन्न होत आहे। त्यानिमित्ताने बौद्ध संस्कृतीला अनुसरून आपल्या घरामध्ये परितदेशना व्हावी, भिक्खू संघाची धम्मदेशना व्हावी या श्रेष्ठ उद्देशाने संपूर्ण भिक्खू संघाला आपण निमंत्रित केलं। आज या प्रसंगी भगवंताच्या काळामधील एक छोटासा उपदेश, वेळ कमी असल्या कारणाने तथागतांचे प्रसंगाला अनुरूप बौद्ध साहित्यामध्ये अनेक ठिकाणी उपदेश आपल्याला पाहायला मिळतात। माता विशाखेच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण अनेक वेळा धम्मदेशना श्रवण केली। विशेष रूपाने प्रत्येक मातापित्यांची अशा प्रकारची इच्छा असते की ज्या परिवारामध्ये आपली मुलगी जाईल त्या परिवारामध्ये तिने अत्यंत चांगल्या प्रकारे वागावं, चांगल्या प्रकारचा व्यवहार करावा, तिने अत्यंत सुखपूर्वक असं जीवन जगावं आणि मातापितासुद्धा एक आपलं नैतिक कर्तव्य म्हणून आपल्या मुलीला काही चांगल्या गोष्टी, काही उपदेश व्यावहारिक दृष्टिकोनातून सांगत असतात। भगवंताच्या काळामधला सुद्धा असा एक प्रसंग आपल्याला विशाखा मातेच्या संदर्भामध्ये पाहायला मिळतो। तसं माता विशाखा जेव्हा भगवंताला पहिल्यांदा भेटत असते, जेव्हा भगवंत भद्दीय नगरमध्ये येत असतात, वयाच्या 7व्या वर्षी आपल्या आजोबासोबत भगवंताचं दर्शन घेतल्यानंतर माता विशाखा श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त होत असते आणि तेव्हापासून बुद्ध धम्म संघाचं अनुसरण करणे, तीन रत्नाची सेवा करणे, भिक्खू संघाची सेवा करणे आदी संपूर्ण कुशलकर्म माता विशाखा करत असते। पुण्यवर्धन नामक युवकासोबत माता विशाखेचा विवाह होत असतो। विवाह झाल्यानंतर काही गोष्टी माता विशाखा जे तसं तर तिच्या काही त्या गोष्टी चुकत नसतात, परंतु निघंट परिवार बिगार असल्या कारणाने विशाखेच्या बाबतीमध्ये त्याचा गैरसमज होत असतो आणि गैरसमज झाल्यानंतर माता विशाखेच्या पित्याने 8 अशा प्रकारचे न्यायिक, त्या काळामध्ये लोक, ब्राह्मण लोक जे न्याय देणारे असतात, तर त्यांना पाठवलेलं असतं। तर विशाखेच्या समोर, म्हणजे विशाखेला त्या ठिकाणी तिने चुका केलेल्या आहेत असं म्हणून न्यायिकासमोर तिला हजर केलं जातं आणि तेव्हा तो विचारतो की जेव्हा विशाखा आपल्या म्हणजे सासरी येत होती तर तिच्या पित्याने काही गोष्टी म्हणजे विशाखेला सांगितल्या होत्या, तर त्याचा अर्थ काही मला कळाला नाही, अशा प्रकारे मिगार बोलून त्या ठिकाणी विशाखेवरती आरोप करत असतो। तर 10 प्रकारचे धम्म व्यावहारिक दृष्टिकोनातून एका जे चांगल्या प्रकारचं संसारिक जीवन जगण्यासाठी तसा तो भगवंताचा उपदेश आहे, परंतु धनंजय श्रेष्ठी म्हणजे माता विशाखेचे पिता धनंजय श्रेष्ठी माता विशाखेला संसारिक जीवन सुखपूर्वक जगावं या दृष्टिकोनातून 10 प्रकारच्या गोष्टी, 10 प्रकारचे उपदेश देत असतात। या मंगलमय प्रसंगी प्राचिताईला त्या माता विशाखेचा संदर्भ घेऊन विशेष रूपाने तिच्या जीवनामध्ये
त्या गोष्टीचं तिनं अनुसरण करावं आणि त्यानुसार जर जीवन जगलं, कारण भगवंताच्या तत्त्वज्ञानाला अनुसरून जर जीवन जगलं तर या संसारामध्ये उत्पन्न होणारे जे काही दुःख असतात किंवा पारिवारिक दृष्टिकोनातून उत्पन्न होणाऱ्या ज्या समस्या असतात, कलह असतात, वादविवाद असतात, भांडणतंटे असतात, ते सर्व प्रकारचे नष्ट होऊ शकतात. कारण भगवंताचा धम्म हा सदा सर्व काळ समान रूपाने फळ देणारा आहे. चिरं तिठंतु सद्धम्मो असं आपण म्हणत असतो. म्हणजे भगवंताच्या काळामध्ये सुद्धा ते फळ प्राप्त होत होतं, आजही वर्तमान काळामध्ये ते फळ प्राप्त होऊ शकते आणि भविष्यामध्ये सुद्धा जे जे लोक भगवंताच्या धम्माचं अनुसरण करतील त्या लोकांना त्यांच्या जीवनामध्ये ते फळ प्राप्त होऊ शकते. आणि तिथे भगवंताला म्हणजे मिगार जेव्हा विचारतो तर माता विशाखा सांगते की माझ्या पित्याने मला ज्या काही गोष्टी सांगितल्या आहे तर त्याचं तात्पर्य किंवा त्याचा अर्थ जे तुम्ही घेत आहात, तुम्ही लावत आहात, तर त्याचा अर्थ तो नव्हता. आणि काही संक्षिप्त रूपाने त्या ठिकाणी सांगितलं जातं की घरातील अग्नी बाहेर नेऊ नये, बाहेरचा अग्नी घरामध्ये आणू नये, देणाऱ्याला दिलं पाहिजे, न देणाऱ्यालासुद्धा दिलं पाहिजे, देणाऱ्यालासुद्धा दिलं पाहिजे, न देणाऱ्यालासुद्धा दिलं पाहिजे, सुखपूर्वक बसलं पाहिजे, सुखपूर्वक भोजन केलं पाहिजे, सुखपूर्वक निद्रास्त झालं म्हणजे सुखपूर्वक झोपण्यासाठी गेलं पाहिजे, देवतेची परिक्रमा केली पाहिजे आणि अग्नीची परिक्रमा केली पाहिजे आणि ग्रहदेवतांची पूजा केली पाहिजे. म्हणजे अशा प्रकारचे काही धम्म त्या ठिकाणी सांगितले जातात. तर मिगारला ह्या काही गोष्टी समजत नाहीत. तो म्हणतो की तुझ्या पित्याने तुला हे काय सांगितलं आहे. तेव्हा विशाखा त्याचं विश्लेषण करत असते. तसं विस्तार रूपाने तो उपदेश आहे, थोडक्यामध्ये सांगतो. तर घरातील अग्नी बाहेर नेऊ नये असं म्हटलं आहे. म्हणजे भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये विशाखा सांगते की माझ्या पित्याने ज्या दृष्टिकोनातून हा उपदेश मला दिला होता तर घरातील अग्नी बाहेर नेऊ नये. म्हणजे माझ्या घरामध्ये असणारे माझे पती असतील, माझे सासू सासरे असतील, माझे नणंद भावजई असतील किंवा अन्य घरातील जे काही पारिवारिक लोक असतील तर त्यांच्यामध्ये काही कमतरता असेल किंवा घरामध्ये जो काही वादविवाद होत असेल, भांडण होत असेल, तंटा होत असेल तर घरातील कोणत्याही प्रकारचा वादविवाद अन्य बाहेरच्या लोकांना आपण सांगू नये. कारण बाहेरच्या लोकांना जर आपण तशा प्रकारचं काही सांगितलं असेल तर या संसारामध्ये भगवंत असे म्हणतात की चांगलं सांगणारे लोक फार कमी असतात आणि वाईट सांगणारे लोक अधिक असतात. त्यामुळे घरातील ज्या काही गोष्टी असतात तर त्या बाहेर आपण कधीही सांगू नये. त्यालाच घरातील अग्नी बाहेर नेऊ नये अशा प्रकारचं म्हटलं आहे. बाहेरचा अग्नी घरामध्ये आणू नये. तर आपल्या परिवारामध्ये जसं पती असेल किंवा आपले सासरे असतील किंवा इतर आप्तेष्ट असतील तर त्यांच्याप्रती बाहेरचे लोक जरी काही बोलत असतील तर ते सुद्धा आपण डायरेक्टली आपल्या घरच्या लोकांना म्हणजे सांगू नये. कारण बाहेरचे लोक बोलत असतात, बाहेरचे लोक जे बोलत असतील तर त्यांना आपण डायरेक्टली घरामध्ये सांगू नये. कारण ते जरी सांगितलं असेल तरीसुद्धा घरामध्ये वाद होत असतो, विवाद होत असतो, भांडण तंटेसुद्धा त्या ठिकाणी होऊ शकतात. त्यानंतर असं म्हटलं आहे की पुन्हा भगवंत असे म्हणतात म्हणजे विशाखा त्या ठिकाणी सांगते की आपण देणारा दिलं पाहिजे. म्हणजे जे काय आपण उसनवारी व्यवहारामध्ये करत असतो तर ज्या ज्या व्यक्तींना आपण म्हणजे देण्यासारखे असतात तर त्या व्यक्तींना आपण दिलं पाहिजे असं म्हटलं आहे. मग कुठल्याही प्रकारचं असेल, भौतिक वस्तू असेल किंवा अन्य प्रकारचं असेल तर ते आपण देणाऱ्याला दिलं पाहिजे. न देणाऱ्यालासुद्धा म्हणजे न देणाऱ्याला दिलं नाही पाहिजे असं म्हटलं आहे. म्हणजे जर समजा आपण कोणाला देत आहोत आणि त्यांची म्हणजे क्षमता आहे देण्याची, परत करण्याची, परंतु ते देऊ शकत नाहीत तर अशा लोकांना आपण दिलं नाही पाहिजे. त्याच्यानंतर समोर असं म्हटलं आहे की देणाऱ्यालासुद्धा दिलं पाहिजे आणि न देणाऱ्यालासुद्धा दिलं पाहिजे. म्हणजे न देणाऱ्यालासुद्धा दिलं पाहिजे असं म्हटलं आहे तिसऱ्या गोष्टीमध्ये. तर त्याचा अर्थ असा होतो, तात्पर्य असं होतं की पारिवारिक जे लोक आहे, जसं परिवारातील काही लोक असतील तर परिवारातील लोकांना आपण वारंवार दिलं पाहिजे. म्हणजे आपल्या परिवारामध्ये जर कोणी गरीब असेल किंवा ज्यांना आपण देतो परंतु त्यांची देण्याची क्षमता नाही आहे किंवा ते परत आपल्याला करू शकत नाही आहे परंतु त्यांना मात्र गरज आहे तर अशा लोकांना आपण पुन्हा पुन्हा दिलं पाहिजे असं म्हटलं आहे. पुन्हा सुखपूर्वक भोजन केलं पाहिजे असं म्हटलं आहे. म्हणजे घरच्या आपले जे काही पारिवारिक लोक आहे, पती असेल किंवा अन्य सर्वच लोक असतील
तर त्या सर्वांचं भोजन झाल्यानंतर आपण भोजनासाठी बसलं पाहिजे. तसं आता वर्तमान काळामध्ये तशी काही परिस्थिती नाही आहे. सर्वच म्हणजे एकत्रित भोजन करतात. पूर्वीच्या काळामध्ये तशी पद्धती होती की जी काही घरची सून असेल तर तिने म्हणजे सर्वात शेवटी भोजन करावं, सर्वांना भोजन द्यावं. म्हणजे त्याचा अर्थ किंवा त्याचं तात्पर्य असंही असू शकतं किंवा असंही आहे की घरामध्ये जे काही स्वयंपाक असेल तर कदाचित काही कमी जर पडलं असेल किंवा भोजन केलं तर भोजन करून पुन्हा स्त्री भोजन बनवू शकत नाही, तर म्हणजे सर्वांचं भोजन झाल्यानंतर तिने भोजन करावं जेणेकरून पुन्हा तिला स्वयंपाक करण्याची गरज पडणार नाही. परंतु वर्तमान काळामध्ये तशी काही परिस्थिती निर्माण होऊ शकत नाही. परंतु भगवंत असे म्हणतात की आपण सुखपूर्वक भोजन केलं पाहिजे. म्हणजे आपण भोजनाला बसल्यानंतर आपल्याला कोणी उठवलं नाही पाहिजे किंवा कोणी काही बोललं नाही पाहिजे. म्हणजे सर्वांची व्यवस्था करून जर आपण केलं तर आपण सुखपूर्वक भोजन त्या ठिकाणी करू शकतो. सुखपूर्वक बसलं पाहिजे असं म्हटलं आहे. म्हणजे सुखपूर्वक बसलं पाहिजे अशा ठिकाणी आपण बसावं की बसल्यानंतर आपल्याला उठण्याची पाळी येणार नाही. म्हणजे जसं की आपल्या घरातील वृद्ध वयस्कर लोक असतील किंवा श्रमण ब्राह्मण असतील तर अशा प्रकारच्या ठिकाणी ते येत असतील, बसत असतील किंवा अचानकपणे जर ते येत असतील तर अशा ठिकाणी आपण बसू नये जेणेकरून आपल्याला बसल्या जागेवरून पुन्हा उठावं लागेल. ज्याला सुखपूर्वक उठणे असं म्हटलं आहे. सुखपूर्वक निद्रास्त होणे म्हणजे सुखपूर्वक झोपणे. आपल्या घरातील जे काही सर्व लोक आहेत तर त्यांची सर्व प्रकारची व्यवस्था करणे आणि सर्व प्रकारची व्यवस्था केल्यानंतर आपण झोपण्यासाठी जाणे जेणेकरून सर्वांची व्यवस्था केल्यानंतर आपण झोपण्यासाठी गेल्यानंतर आपल्याला कोणीही त्रास देणार नाही किंवा कोणीही उठवणार नाही. ज्याला सुखपूर्वक निद्रास्त होणे असं म्हटलेलं आहे. त्यानंतर अग्नीची परिचर्या करणे म्हणजे अग्नीची परिक्रमा करणे असं म्हटलं आहे. तर भगवंत असे म्हणतात की जे काही आपले पती असेल किंवा सासरे असतील किंवा इतर परिवारातील लोक असतील तर त्यांना म्हणजे अग्नी समान समजलं पाहिजे. आता अग्नी समान समजलं पाहिजे म्हणजे काय, म्हणजे ते काय अग्नी आहे असं नाही आहे. म्हणजे त्याचा जो भावार्थ आहे जसं की अग्नी आहे म्हणजे अग्नीसोबत व्यवहार करत असताना किंवा अग्नीचा वापर करत असताना अत्यंत सतर्कतेने आपण व्यवहार करत असतो. म्हणजे अग्नी आपल्याला म्हणजे जाळेल किंवा चटका बसेल तर अग्नीसोबत आपण व्यवहार करताना अत्यंत सतर्कतेने अत्यंत जागरूकपणे राहत असतो. अगदी तशाच प्रकारे आपले पती असतील, आपले सासरे असतील किंवा आपले घरातील वयस्कर लोक असतील त्यांच्यासोबत व्यवहार करत असताना अत्यंत सावधगिरीने अत्यंत स्मृतियुक्त अवस्थेने आपण व्यवहार केला पाहिजे. म्हणजे कोणत्याही प्रकारे आपल्या वागण्यामध्ये चूक होऊ नये, आपल्या वागण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा होऊ नये. म्हणजे अत्यंत व्यवस्थितपणे पतीचा जो व्यवहार आहे किंवा त्यांच्यासोबत जे नातेसंबंध आहे अगदी सन्मानपूर्वक त्यांच्यासोबत आपण तो व्यवहार केला पाहिजे. आपल्या सासऱ्यांसोबतसुद्धा आपण अत्यंत सन्मानपूर्वक व्यवहार केला पाहिजे. घरातील वडीलधारी जी काही मंडळी आहे त्यांच्यासोबतसुद्धा आपण अत्यंत सन्मानपूर्वक अशा प्रकारचा व्यवहार केला पाहिजे. म्हणजे त्यांना अगदी दूरसुद्धा न लोटणे आणि अगदी जास्त जवळसुद्धा न करणे अशा प्रकारचं म्हटलं आहे. त्याला अग्नीची परिक्रमा करणे असं म्हटलं आहे. त्यानंतर जे काही ग्रहदेवतांची पूजा करणे म्हणजे घरातील जे काही वडीलधारी लोक असतील, श्रमण असतील, ब्राह्मण असतील म्हणजे कुळ परंपरेला अनुसरून आपल्या घरामध्ये जेवढ्या काही चांगल्या प्रकारच्या गोष्टी होणाऱ्या असतील त्या सर्व प्रकारच्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. म्हणजे दान पुण्य आपण सदा सर्व काळ केलं पाहिजे. आपल्या घरातील वडीलधारी लोकांचा आपण सन्मान केला पाहिजे, त्यांची व्यवस्थितपणे काळजी घेतली पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे सारांश रूपाने त्या ठिकाणी 10 प्रकारचे हे व्यावहारिक धम्म म्हणजे धनंजय श्रेष्ठी माता विशाखेला सांगत असतो. परंतु मिगार श्रेष्ठीचा त्या ठिकाणी गैरसमज होत असतो आणि त्यामुळे विशाखावरती ते आरोप लावत असतात. परंतु विशाखा अत्यंत म्हणजे धैर्याने, कारण विशाखा अत्यंत धैर्यवान होते असं म्हटलं आहे. ती अत्यंत धैर्ययुक्त चित्ताने त्या ठिकाणी ह्या 10 प्रकारच्या धम्माचं त्या ठिकाणी स्पष्टीकरण देत असते. तर तेव्हा मिगारलासुद्धा म्हणजे वाईट वाटतं की आपण एवढी मोठी आपली चांगली सून आहे या सुनेवरती आपण आरोप घेतला आणि तेव्हापासून असं म्हटलं आहे की माता विशाखेला मिगार माता. आणखी काही प्रसंग आहेत ते प्रसंग घडण्यासाठी तर मिगार माता अशा प्रकारचं म्हटलं आहे. व्यावहारिक दृष्टिकोनातून संसारामध्ये जीवन जगत असताना भगवंताने सांगितलेला हा 10 प्रकारचा जो व्यावहारिक धर्म आहे
या व्यावहारिक धर्माला आपण जाणावं, आपण समजून घ्यावं आणि आपणसुद्धा या व्यावहारिक धर्मानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. आजच्या या मंगलमय प्रसंगी एवढीच धम्मदेशना देऊन ही छोटीशी देशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.